NPS स्कीमचा ऑनेस्ट रिव्ह्यू. नॅशनल पेन्शन स्कीम ही खरंच फायदेशीर आहे. टायटल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आपण NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम बद्दल बोलतोय. पण तुम्हाला हे माहिती होतं का की तुम्ही महिन्याचे 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून मंथली 5 लाखांची इन्कम कमवू शकता. आणि वरून ही गव्हर्नमेंटची स्कीम असल्यामुळे तुम्ही त्यावरचा 30% पर्यंतचा टॅक्स वाचवू शकता. इमॅजिन, म्हणजे वर्षाचे 50,000 रुपये इन्व्हेस्ट करून त्यामधले 30% म्हणजेच 15,000 रुपये तुम्ही असेच वाचवताय. खरंच सांगा, तुम्ही हे सगळं ऐकून तुम्ही टेम्प्ट झालात ना या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायसाठी? वाईल NPS हा खूप चांगला आणि डिसेंट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे, बट या स्कीमबद्दल भरपूर गोष्टी आहेत जे तुम्हाला नाही माहिती अजूनपर्यंत. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला NPS बद्दल अशा गोष्टी सांगू जे मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही ह्या आधी ते कधीच ऐकलं नसणार आहे. पण त्याआधी आपण NPS बद्दलचे बेसिक्स बद्दल बोलूया. NPS सरकारची एक अशी स्कीम आहे ज्यात तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्ही तुमचे पैसे कसे इन्व्हेस्ट करणार आणि वयाच्या 60 सालीनंतर तुम्हाला तुमचे पैसे पूर्णपणे मिळतील. पण ह्यामध्ये तुम्हाला 60% अमाऊंट लमसम मिळेल आणि 40%ची अमाऊंट मंथली इन्कमच्या फॉर्ममध्ये मिळेल. ह्यात जी 60%ची लमसम अमाऊंट मिळते त्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही द्यावा लागणार आहे. बट 40% ॲन्युइटी म्हणजेच मंथली इन्कमवर तुम्हाला नॉर्मल टॅक्स द्यावाच लागणार. NPS मध्ये इन्व्हेस्ट करायसाठी तुम्हाला 2 चॉईसेस दिले जातात, ऍक्टिव्ह आणि ऑटो. आता जसं नाव सजेस्ट करतं, ऍक्टिव्ह मध्ये तुम्ही तुमच्या चॉईसचे ॲलोकेशन करू शकता. जसं की किती टक्के इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट होतील, किती टक्के गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट होतील आणि किती टक्के कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट होतील. हे ॲलोकेशन तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता. आता जसं तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता की तुम्ही मॅक्झिमम इक्विटीमध्ये 75% पर्यंत इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला रिस्की पोर्टफोलिओ नाही घ्यायचा असेल तर तुम्ही 100% गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. किंवा बॅलन्स पोर्टफोलिओसाठी तुम्ही या 3 ऑप्शन्समध्ये तुमचा पोर्टफोलिओ डिवाइड करू शकता. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या झमेल्यामध्ये नाही पडायचं असेल तर तुम्ही ऑटो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. डिपेंडिंग तुमच्या एजवर आणि रिस्क प्रोफाईलवर ते ऑटोमॅटिकली तुमचे ॲलोकेशन्स डिवाइड करतील. आता ह्या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता की कशी तुमच्या एजच्या प्रमाणे आणि रिस्क प्रोफाईलच्या प्रमाणे ॲलोकेशन्स आपोआप झालेत. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं वय आहे 30 आणि तुम्ही मॉडरेट रिस्क सिलेक्ट केलं असेल तर तुमचा पैसा 50% इक्विटीमध्ये, 30% कॉर्पोरेटमध्ये आणि 20% गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये जातो. आणि फर्दर हे तुमच्या एज प्रमाणे हे ॲलोकेशन चेंज होत राहणार. आणि ऑल्सो तुम्ही कधी पण ऍक्टिव्ह वरून ऑटो किंवा ऑटो वरून ऍक्टिव्ह हे ऑप्शन तुम्ही कधीही डिसाईड करू शकता किंवा सिलेक्ट करू शकता. लास्ट स्टेपमध्ये तुम्हाला एक फंड मॅनेजर चूज करावा लागतो. करंटली 7 ते 8 फंड मॅनेजर्सची ऑप्शन्स मिळतात तुम्हाला, जसं की HDFC, SBI, कोटक, UTI इत्यादी. आमच्या एक्सपिरियन्समध्ये HDFCची परफॉर्मन्स बाकी बँक्सपेक्षा स्लाइटली बेटर आहे. हा, बट एवढा काही फरक नाही, तुम्ही कोणतेही चूज करू शकता. यार, हे सगळे तर फॅक्च्युअल गोष्टी झाल्या जे तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहेत. आता आपण बोलूया त्या गोष्टींबद्दल जे तुम्ही आधी कधी ऐकले नसणार आहेत आणि किंवा कोणी तुम्हाला सांगितले सुद्धा नसणार आहेत. सगळ्यात आधी या स्कीमचा लॉक इन पिरियड, म्हणजे NPS ही रिटायरमेंट स्कीम आहे, सो त्याचा लॉक इन होतो 60 वर्षापर्यंतचा. आता जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की मॅच्युरिटी नंतर तुम्हाला 60%ची लमसम अमाऊंट आणि 40% तुम्हाला मंथली इन्कमच्या प्रमाणे मिळेल. पण जर तुम्ही तुमच्या वयाच्या 60 वर्षा आधी अमाऊंट विड्रॉ केली तर तुम्हाला फक्त 20% लमसम अमाऊंट मिळेल आणि उरलेले 80% तुम्हाला मिनिमम 30 ते 25 वर्षाच्या ॲन्युइटीमध्ये कन्वर्ट करावेच लागणार. सो असं बघायला गेलो तर एका साईडने तुमचे पैसे फसतायत, म्हणजे जर तुमची इच्छा असेल तरी तुम्ही ते नाही काढू शकत. पण टू बी फेअर, NPS तुम्हाला 25% पर्यंतचं विड्रॉल करायला देतं. पण हे विड्रॉल स्पेसिफिक पर्पजसाठीच होतं, जसं की तुमच्या मुलांचं लग्न किंवा एज्युकेशन किंवा घर घेण्याचं कॉन्ट्रीब्युशन इत्यादी. हे आमच्या ओपिनियनमध्ये तरी खूप मोठी कमिटमेंट आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा पूर्ण पैसा वयाच्या 80 ते 90 सालापर्यंतच मिळेल. सो आम्ही तुम्हाला सजेस्ट करू की प्लीज इन्व्हेस्ट इन NPS स्कीम जर तुम्ही ह्या गोष्टी बरोबर ओके आहात की ठीक आहे वयाच्या 80 ते 90 पर्यंत पैसे मिळेल, आय डोंट माइंड. आता आपण बोलूया NPSच्या परफॉर्मन्स बद्दल. एक चांगला पार्ट NPS बद्दलचा असा आहे की जर आपण त्याला म्युच्युअल फंड्स बरोबर कम्पेअर करतो तर इवन पॅसिव्ह फंड्स लाईक निफ्टी बीज, निफ्टी 50 इंडेक्स फंड, इट हॅज दी लोएस्ट कॉस्ट. पण NPS मध्ये तुम्हाला फक्त 0.01%चा एक्सपेन्स रेशिओ लागतो.
पण ही लो कॉस्ट एक चांगल्या परफॉर्मन्स मध्ये ट्रान्सलेट होऊ शकते का, जे ऍटलीस्ट बेटर देन इंडेक्स फंड्स? एनपीएस ने इक्विटी फंड्स मध्ये मागच्या 5 वर्षात 13 ते 14% पर्यंतचा CAGR दिलाय, जो मोर अँड लेस सिमिलर आहे निफ्टी 50 इंडेक्स सारखा. ऑनेस्टली याचा परफॉर्मन्स चेंज होत असतो सारखा, बट ब्रॉडली ह्याचा परफॉर्मन्स निफ्टी 50 इंडेक्सच्या अराउंडच असतो, कधी थोडा वर तर कधी थोडा खाली. बट जस्ट बिकॉज तुमचे मॅक्झिमम 75% इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट होतात, बाकी कॉम्पोनंट जसे की गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये त्यांचे रिटर्न्स युजली 7 ते 8% रेंजमध्ये असतात. म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा ओव्हरऑल रिटर्न ह्या 13 ते 15% खालीच असतो. आणि एनपीएस जेव्हापासून चालू झालंय तेव्हापासून एनपीएसने फक्त 9 ते 10% पर्यंतच रिटर्न दिले. आणि जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 60 वर्षानंतर तुम्हाला 60% लमसम अमाऊंट मिळते आणि 20% ॲन्युइटी म्हणजेच मंथली इन्कम आणि 40% ॲन्युइटी म्हणजेच मंथली इन्कम. पण इथे नोट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ही जी ॲन्युइटी आहे, ही जी मंथली इन्कम आहे, ती एक इन्शुरन्स कंपनीकडून मिळते. आणि जसं की आपल्याला आधीच माहिती आहे की इन्शुरन्स कंपनीचे रिटर्न्स ऑलरेडी खूप कमीच असतात, जसं की 4 ते 7% पर्यंत असतात. आणि असं ह्यामुळे असतं कारण इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्हाला प्युअर इन्व्हेस्टमेंट प्लॅन कधीच मिळत नाही. नेहमीच एक इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट प्लॅन मिळतो, ज्याचा रिटर्न लोच असतो. सो इफेक्टिव्हली तुम्हाला फोर्स केलं जातं लाईफ इन्शुरन्स घेण्यासाठी, ज्याचा प्रीमियम अपॅरेंटली तुमच्याच सॅलरीमधून कट होतो मंथली. सो आमच्यामध्ये हा एक खूप मोठा लेटडाऊन आहे. मार्केटमध्ये एवढे चांगले प्युअर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्हाला एक चांगली मंथली इन्कम मिळू शकते. आणि अशा केसेसमध्ये फोर्सिंग इन्व्हेस्टर्स टू बाय इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स प्लॅन हे सेन्स नाही करत. सो इवन दो एनपीएस तुम्हाला एक चांगले बेनिफिट्स देतात जसे की टॅक्स सेव्हिंग्स, डिसेंट रिटर्न्स, बट 2 गोष्टींमध्ये फेल होत आहेत. एक तर व्हेरी हाय लॉक इन पिरियड आणि दुसरा म्हणजे पुअर रिटर्न्स ऑन ॲन्युइटी प्लॅन्स. बट जर तुम्ही या 2 नेगेटिव्हिटीज बरोबर ओके आहात, सो तुम्ही या प्लॅन बरोबर कंटिन्यू करू शकतात. बट फॉर अदर्स जे कम्फर्टेबल नाही आहेत ह्या नेगेटिव्हिटीज बरोबर, सो त्यांच्यासाठी दुसरे प्लॅन्स पण आहेत जसे की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन्स, ज्यात तुम्हाला स्लाइटली बेटर रिटर्न्स आणि बेटर फ्लेक्सिबिलिटी मिळते. सो मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्ही ही स्कीम घेणार आहात की नाही.